नमस्कार. सध्या अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास सुरू आहे. या पुरुषोत्तम मासात म्हणजे खरं तर सगळ्याच महिन्यांमध्ये पण विशेषतः या पुरुषोत्तम मासात श्रीकृष्णाचं आणि भगवान श्री विष्णूंचं आपण आपल्या दिनचर्येतील प्रत्येक कृतीत, प्रत्येक स्थळी, प्रत्येक परिस्थितीत आणि प्रत्येक प्रसंगी कसं स्मरण करू शकतो हे सांगणारा हा सुंदर श्लोक बघा. औषधे चिंतयेत विष्णुं भोजने च जनार्दनम, शयने पद्मनाभंच विवाहे च प्रजापतिं, युद्धे चक्रधरं देवं प्रवासे चत्र विक्रमं, नारायणं तनुत्यागे श्रीधरं प्रियसंगमे, दुःस्वप्ने स्मर गोविन्दं संकटे मधुसूदनं, कानने नारसिंहं च पावके जलशायिनं, जलमध्ये वराहं च पर्वते रघुनन्दनं, गमने वामनं चैव सर्वकार्येषु माधवं, षोडशैतानि नामानि प्रातरुत्थाय यः पठेत् सर्व पाप विनिर्मुक्तो विष्णू लोके महीयते. औषध घेताना विष्णू या नावाचं स्मरण करावं. जेवताना जनार्दन, झोपताना पद्मनाभ, विवाह प्रसंगी प्रजापती, युद्धात चक्र धारण करणारा चक्रधर, प्रवासात त्रिविक्रम, शरीर सोडताना म्हणजे मृत्यू प्रसंगी नारायणाचं स्मरण करावं. प्रिय जवळ असताना श्रीधर, वाईट स्वप्न पडल्यावर गोविंदाला आठवावं. संकट आलं असता मधुसूदनाला हाक मारावी. भयंकर अरण्यात असताना नरसिंहाचं स्मरण करावं. कुठेही आग लागली असल्यास जलशायी, जलशायी म्हणजे पाण्यात क्षीरसागरात ज्याचा वास आहे तो, आणि पाणी आग विझवतं हे आपल्याला ठाऊकच आहे. जलसंकटात वराह, ज्याने पृथ्वीला समुद्रातून बाहेर काढून तिचं रक्षण केलं. डोंगरावर रघुनंदन, कुठेही जाताना वामन, आणि कुठल्याही काम करताना किंवा कुठल्याही संकटात अडकल्यावर माधव हे नाव घ्यावं. ही 16 नावं जो रोज घेतो त्याला विष्णुलोक प्राप्त होतं. ह्या अधिक मासाबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर त्याची माहिती देणारा मी आणखीन एक व्हिडिओ केलाय, तो आवर्जून पहा. ओम पुरुषोत्तमाय नमः.